हाय मैत्रिणींनो, आज आपण उपवासाची भाकरी बनवणार आहोत। मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य 2 वाटी वरईचं तांदूळ घ्यायचा, अर्धी वाटी शाबू घ्यायचा, नंतर छानपैकी ते कोमट भाजायचा कढईमध्ये आणि नंतर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। उपवासाला लागणारी भाजी बटाटे छानपैकी उकडून घ्यायचे मऊसूद असे, नंतर बारीक केलेली मिरची घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, दाण्याचं कूट घालायचं आणि छानपैकी परतून घ्यायची। आपली उपवासाची भाजी तयार। तुम्ही तूपही घालू शकता, पण मी माझ्या आवडीनं तेल घातलेलं आहे। नंतर आपण बारीक केलेलं वरईचं पीठ घ्यायचं, मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी उकळून छानपैकी त्यात टाकायचं। उकळलेलंच पाणी टाकायचं, कोमट नाही टाकायचं, म्हणजे ते छानपैकी थोडंसं असं शिजून निघतं। नंतर मऊसूद असा गोळा तयार करायचा आणि भाकरी थापायला घ्यायची। किती छान दिसते बघा, सफेद अशी मस्त होते भाकरी। मी पण पहिल्यांदाच केलेली आहे, पण छान झाली। आणि भाकरीचा गोळा असा छान तयार करून घ्यायचा आणि भाकरी पातळ न थापता थोडी जाडसर अशी थापायची। माझ्याकडून थोडं पातळ झाली, पातळ केली की ती कडक होती आणि जाड अशी थापली की छानपैकी मऊ होती। मी पण उपवासाला वेगळं काहीतरी असं खायचं म्हणलं की छान वाटतं ना। दररोज ते वरईचं आणि शाबूची खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो, म्हणून मी फर्स्ट टाईमच केलेली आहे, पण छान झाली ही भाकरी। नंतर खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची, जशी आपण ज्वारीची भाकरी भाजतो तशी सेम। आणि नंतर उपवासाची थाळी तयार। आपण केलेली भाकरी घ्यायची, बटाट्याची भाजी घ्यायची, घट्ट असं दही घ्यायचं, त्याच्यावर छानपैकी असं लाल मिरची पावडर टाकायची आणि भाकरी एन्जॉय करायची। मस्त खावा, स्वस्त राहावा आणि माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।